नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. आम्ही अगदी घराच्या बाहेर उभे राहून व्हिडिओ करतोय कारण घरात कोणी दोघंही मला बोलून देत नव्हते आणि रोबोट चालू होता, त्यामुळे खूप आवाज आला असता. तर आहांची मस्ती चालू आहे माझे केस सोडणं. मध्ये 2 आठवडे काहीही व्हिडिओ आला नाही. त्याचं कारण आहांला थोडं बरं नव्हतं आणि अपेरेंटली मलाही आता बरं नाही आहे, कारण तो छानपैकी काहीतरी व्हायरल इन्फेक्शन घेऊन आलेला आहे, बहुतेक ढेकेमधनं असावं. आणि त्यामुळे मलाही आता सर्दी झालेली आहे, त्यामुळे मध्ये काही इच्छा होत नव्हती, त्याला बरं नव्हतं, त्यामुळे शूट करायची आणि मग काही व्हिडिओ अपलोड करायची. त्यामुळे आणि फार माझ्याकडे काही बॅकअपमध्ये कॉन्टेंट पण नव्हता, त्यामुळे आम्ही कुठे गेलो पण नाही. सो असं झालं आणि सध्या मी ॲक्टिवली इंस्टाग्रामवर आमच्या आणि ऑल्सो यूट्यूबवरती शॉर्ट्स टाकते, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना ते बघता येतील. टचमध्ये आम्ही राहू, त्यामुळे मी सध्या जसं मला जमेल तसे शॉर्ट्स टाकते. तर आजचा वीकेंड आहे, सॅटर्डे आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत शॉपिंगसाठी. बेसिक शॉपिंग, काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत आणि मोस्टली उद्या आमच्याकडे आमचे फ्रेंड्स येणार आहेत, जो आम्ही अजून डिसाईड करतो आहे प्लॅन. सो जर ते येणार असतील तर काय बनवायचं, त्याच्या पण गोष्टी काय काय घ्यायच्या आहेत. सो असं सगळं बेसिकली शॉपिंग डे आहे. तर चला पटकन निघूया. ऑलरेडी दुपार झाली आहे. सॅटर्डेला गोष्टी लवकर बंद होतात, म्हणजे शॉप्स बंद होतात. सो ते व्हायच्या आधी आपण निघूया. आणि टाटा कर. आम्ही आलेलो आहोत विल्लमला आणि आता आम्ही जात आहोत मेजॉ दु मॉ ह्या शॉपमध्ये. सो मेजॉ दु मॉ हे जे शॉप आहे त्याची एक वेगळी स्टाईल आहे, डिस्टिक असे लुक्स असतात आणि समहाव ते खूप छान वाटतात आम्हाला. आम्ही जेव्हा कोणाला काही गिफ्ट करायचं असेल तर हेच शॉप प्रेफर करतो, पण इथे बरेच शॉप्स आहेत. जर इथे काही आवडलं नाही तर आपण कुठल्या तरी दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन पण बघूया. आधी बघूया काय काय मिळतं इथे आणि तुम्हालाही एक छानपैकी आतून दाखवतो हे कसं आहे शॉप ते. आम्हाला ह्याच्यातलं काहीतरी आवडतंय. मला हे तर छान वाटतंय, मस्त आहे. म्हणजे ह्याला असं छान आहे, मला कलर्स पण आवडले. आणि यू कॅन कीप एनिथिंग इन दिस, लाईक भाजी आमटी, म्हणजे कोणी ड्रायफ्रूट्स किंवा फ्रूट स्नॅक्स काही ठेवू शकतो. ऑल्सो 3चा सेट पण आहे, 5चा आहे, असे वेगवेगळ्या साईजचे पण आहेत. सो ते पण छान वाटतं. सो हे पण छान आहे खाली ना. ना हे मला छान आहे, पण हे असं हां ओके मस्त छोटं मोठं आहे असं छान आहे. पण हे पण इथे पण आहे. सो हा पण एक खूप सुंदर सेट आहे, चहा आय मीन कप आणि बशीचा. पण हे मेनली इकडे लोक ह्याच्यातनं एस्प्रेसो पितात, कॉफी म्हणजे, त्यामुळे एवढी छोटी साईज आहे. आपले फ्रेंड्स जे आहेत ते इंडियन आहेत.
त्यामुळे पिऊ शकतात कटिंग चहा. हे पण छान आहेत व्हाईट कलर्सचे ना. हां छान वाटतं. पण हे जास्ती छान आहे. ते सेट खूप छान वाटतं. तर फायनली आम्ही हे घेतलं गिफ्ट म्हणून, कारण हे छान आहे आणि आत तुम्हाला Color दिसेल की पण सुंदर आहे. लिहिलं पण आहे की लेग्युम्स इथे, म्हणजे भाज्या इकडे, चिप्स इकडे. तर त्यामुळे हे छान कॉम्बिनेशन आहे, प्रत्येकजण वापरतं. आमचे मित्र पण इंडियनच आहेत, ते नक्कीच हे वापरतील. येस. तर आणि त्यामुळे आपण आम्ही आपला घेतलं. वापर कशासाठी करू शकतो, म्हणजे आणि ह्याच्यात आपला आपण वापर कशासाठी करू शकतो, बरोबर आहे. त्यामुळे कलर पण आम्हाला आवडला आणि आता आम्ही हे घेऊन पुढे निघतो. येस. आणि आता वेळ झाली आहे आहांच्या मम्ममची. येस. त्यामुळे आहान करतोय मम्मम. येस. आणि मोमो इथे बसली आहे. काय आहे मेन्यू मध्ये? फिश, सामो अँड किनोवा, सॅल्मन आणि किनोवा Yay. पोटॅटोज. आहानला फिश खूप आवडतो. असं वाटतंय मी पहिल्यांदा घरी बनवते. शाळेत त्याने खाल्लंय आणि शाळेतले सांगतात की तो संपवतो सगळं, पण मला सॅल्मनचा ते खूप वास येतो ना, मला थोडं नॉशियासारखं होतं, माहित नाही का, त्यामुळे मला आवडत नाही ते फिश. पण त्याच्यात खूप ते हेल्दी फिश आहे, म्हणजे त्यात खूप जास्त ओमेगा 6 वगैरे असतं, त्यामुळे दिलं पाहिजे लहान मुलांना आणि मोठ्यांनी खाल्लं पाहिजे. तर आज मी पहिल्यांदा देते, तर बघूया त्याला आवडतंय का. आहाचा आता लंच झालेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत समोरच्या दुकानात, ज्याचं नाव आहे हॉर्नबाग. पूर्वी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आमचा व्हिडिओ पण आहे त्याच्यावरती. मला घ्यायचं आहे खत, कारण माझी जी घरातली झाडं आहे त्याच्याकडे माझं खूप दुर्लक्ष झालेलं आहे. वेळच मिळत नाही काहीही करायला, या एक्स्ट्राच्या गोष्टी. त्यामुळे झाडं थोडीशी आता मरायला अशी नाही टेकली आहेत, पण त्यातली काही पानं खूप पिवळी झालेली आहेत, काहींचे देठे झालेले आहेत, खराब झालेले आहेत. सो ते आता सगळं ट्राय करायचं आहे मला. त्याच्या आधी मला ते खत घ्यावं लागणार आहे, तर ते मी घ्यायला आता तिकडे जाते आणि अजून बघू काही आम्हाला छान दिसतं आहे का आणि मिळतं आहे का. सो हे आहे ते मोठं शॉप आणि हे तिथे जॉनो अँड ॲनिमल सॉरी माझं प्रोनाऊन्सिएशन फ्रेंडचं काही अजिबात ग्रेट नाही आहे, पण बेसिकली गार्डन आणि ॲनिमल रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात असं त्यांनी लिहिलेलं आहे. सो आता आपण तिथे आतमध्ये जातो आहे आणि खूप सुंदर सुंदर झाडं असतात. वाव, असं वाटतं सगळी घ्यावी, पण मेंटेन करणं सध्या खूप डिफिकल्ट झालं आहे, त्यामुळे मी नाही घेत कुठलीच. यावर्षी पण मी कुठलीच झाडं आउटडोअरसाठी लावली नाहीत, कारण माझ्याकडनं मेंटेनन्सच होत नाही आहे. आहांचं करण्यामध्ये सगळा वेळ जातो आहे. सो येस, बट हे असं काहीसं आहे. येस, आता इथे मी घेते. हे आहे ग्रीन प्लांट सॉईल, म्हणजे बेसिकली जे इंडोर प्लांट्स असतात मोस्टली, किंवा जे कोणते ग्रीन प्लांट्स असतात, तर इथे चित्रावरनं तरी झिझी प्लांट आणि मनी प्लांट. सो बेसिकली ह्या कुठल्याही ग्रीन प्लांटसाठी हे आहे. मी हे एक पॅकेट घेते. आता जातोय. तर आता आम्ही आलेलो आहोत, जातोय म्हणजे फ्रेसेनेफ या दुकानामध्ये. सो इथे बेसिकली डॉग्स आणि कॅट्सच्या सगळ्या गोष्टी मिळतात. मोमोच्या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत, सो त्या आता घ्यायच्या. चला. डॉग कुठे? त्याला सगळे डॉग्स आणि कॅट्सचे चित्र दिसत आहेत ना प्रोडक्ट्सवरती. तो सारखं तो बघ ते डॉग कॅट्स मोमो हे. मी सांगत होते की इथे असे वेगवेगळ्या शेप साईजमध्ये असे असतात आणि त्यांचे इन्ग्रेडियंट असतात, त्याच्यात लिहिलेलं असतं की काय काय कशापासून बनवलेलं आहे. पण येस ऑफकोर्स सगळे डॉगसाठी आहेत, त्यामुळे ही बघा ही वाट बघते पुष्कर काय काय घेतो आहे त्याची. सो आमचं मोमोच्या गोष्टी पण घेऊन झालेल्या आहेत आणि आता आम्ही खायला जातो आहोत.
खूप भूक लागली. खूप भूक लागलेली आहे. बघूया आता काय मिळतंय, कारण इथे ह्या एरियामध्ये ना जिथे जी सगळी दुकानं आहे तिथे काहीच नाही आहे खाण्याचं. त्यामुळे आता गाडी काढून कुठेतरी जवळपासच्या एरियामध्ये जावं लागेल. खूप ऊन आहे. तर आता आम्ही जातो पटकन. भेटूया थोड्याच वेळात. The next day. नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे डे 2. आज आहे संडे, म्हणजे कालचा व्हिडिओ मी एंड करायचा राहून गेला. आणि जसं मी आय थिंक बोलले होते की आमच्या घरी आमचे फ्रेंड्स येणार आहेत. जो प्लॅन ॲक्च्युली थोडासा डायसी होता, पण येस आता तो फायनल झालेला आहे आणि आज ते येणार आहेत. तर त्यांचे आईवडील आलेले आहेत. समर वेकेशन आहे त्याच्यामुळे तेही मस्त स्वित्झर्लंड फिरायला आलेले आहेत. सो त्यांनाही आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. मी बनवणार आहे पुरी भाजी, आमरस बाहेरून आणणार आहोत, आणि चिकन बिर्याणी. कॉम्बिनेशन खूप वेगळं आहे, बट येस म्हणजे थोडं नॉनव्हेज आणि व्हेज असं. आणि त्यानंतर बार्बेक्यू करायचाही प्लॅन आहे. आता मला सगळं जेवण करायचं आहे. 11:15 झालेत. आहान जस्ट झोपला आहे आणि आता मला करायची सगळी प्रिपरेशन. सो आधी मी पटकन कामाला लागते आणि मग तुमच्याशी बोलते. बाय. सो इथे सगळं इथे मी बटाटा सोलून घेतलेला आहे आणि इथे सगळा कांदा वगैरे चिरून घेतला आहे आणि आता मी पटकन फोडणी देणार आहे. भाजी झालेली आहे. पुऱ्यांचं पीठ मळून ठेवलेलं आहे. आता मी इथे बिर्याणीसाठी मॅरिनेट करते आधी. ह्याच्यात मी घेतलेत बोन पीस आहेत 6-8 लोक आहोत आम्ही, त्यामुळे हे लेग पीस आहेत, सॉरी. त्यानंतर थोडे बोनलेसचे पीसेस टाकलेले आहेत आणि मला आवडतो म्हणून बटाटा, तर पुष्करलाही आवडतो. तर आता ह्याच्यात मी बेसिक गोष्टी टाकणार आहे. जिंजर गार्लिक पेस्ट, हळद, तिखट, मीठ, दही आणि पुदिना आणि कोथिंबीर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा बॉम्बे बिर्याणी मसाला शानचा. हा मला खूप आवडतो. ह्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते बिर्याणीला असं मला वाटतं. म्हणजे मला हा मसाला घालून खूप छान लागते बिर्याणी, त्यामुळे मी नेहमी हा घेते. आणि हा इंडियामध्ये पण हमखास मिळतो, त्याच्यामुळे तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर यू कॅन ट्राय दिस आउट. आणि मला सांगा नक्की जर तुम्ही ट्राय केलं ह्याच्यानंतर बिर्याणी बनवून तर कशी होते ते. आणि येस, जे नॉन व्हेजिटेरियन असेल त्यांनी प्लीज हा पार्ट स्किप करा. सो आता पटकन मॅरिनेट करून घेऊया आणि मग मी तुम्हाला मॅरिनेट केल्यावर दाखवते. थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हलकंसं तेल टाकायचं आहे बस. आणि ह्याच्यात तुम्ही फ्राईड अनियन पण टाकू शकता ह्याच स्टेपला, पण मी आत्ता बनवलं नाही. आम्ही आमच्या मित्रांना सांगितलं आहे रेडीमेड घेऊन या, कारण त्यात खूप वेळ लागतो. ते खूप चिरावे लागतात कांदे आणि मग ते बनायला खूप वेळ लागतो, म्हणून मग ते यायला रेडीमेड. सो आता मी हे मॅरिनेट करून ठेवणार आहे मे बी 1-अर्धा तास. आणि मग त्यानंतर पटापट बाकीचं आता तोपर्यंत मी भात शिजवून वगैरे घेईन. आहांचं जेवण लावायचं ते करेन आणि मग त्याच्यानंतर आपण भरीच काय म्हणते बिर्याणी बनवूया. कुठवर आलाय वृषाली? झालं आहे ऑलमोस्ट. भाजी तर झाली आहे, पुऱ्या तर दळायला. वा 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 वा. आता मी मसाला बनवायला घेतला आहे. थोडासा भात झाला आहे तिकडे, पण मला असं वाटलं थोडा कमी पडू शकतो. मसाला जास्त आणि भात कमी असं मला मी अंदाजे करते. त्यामुळे मला असं थोडं वाटलं की भात पाहिजे, म्हणून अजून थोडा शिजवते. आणि इथे आता मसाला करते. मी भरपूर कांदा टाकला आहे, कारण त्यामुळे मग थोडंसं ग्रेव्ही जी असते मसाल्याची थोडी त्याला घट्टपण आहे, कारण मी टोमॅटो वगैरे असं काही टाकणार नाही आहे तसं, नाहीतर मग एकदमच मसाला कमी होतो. त्यामुळे कांदा भरपूर टाकला आहे आणि छान असा त्याला एकदम छान असं जसं फ्राईड अनियन असतं त्याच्यात थोडंसं आधीची स्टेप तिथपर्यंत छान भाजून द्यायचा, म्हणजे छान फ्लेवर येतो त्याचा. येस, इथे मस्ती चालू आहे स्पायडरमॅनची. स्पायडरमॅन
आणि वेदर इतकं छान झालं आहे आज एकदम मस्त बार्बिक्यूचाच माहोल झाला आहे. पाऊस जर पडला ना हलकासा तर मग एकदम सॉर्ट होऊन जाईल, एकदम परफेक्ट होऊन जाईल. असं सगळं बार्बिक्यू रेडी ठेवलं आहे. A few moments later. आणि इथे सागर आहे. सागर व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आता जेव्हा आग लावायची कामं करे. पण आज माहोल एकदम सही झालाय रे. परफेक्ट वेदर आहे. परफेक्ट वेदर आहे. नॉट टू हॉट नॉट टू कोल्ड. एक्झॅक्टली. आता कालपर्यंत जीव जात होता. पुढचा हप्ता सेम आहे. हो. आणि छान इथे पनीर आणि काय म्हणतो आपण पेपर वगैरे सगळं रेडी केलं आहे आम्ही. आणि आता छान बेत होणार आहे. हे तर स्टार्टर्स आहेत. त्यानंतर मग मेन आयटम तर येणार आहे बिर्याणी, चिकन बिर्याणी. सो त्यामुळे धमाल येणार आहे. तर पूर्ण व्हिडिओला बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळे आलेले आहेत. आई बाबा त्याने त्या दिवशी चॅनल दाखवला मी दाखवलं ना. ओके. वा वा वा. पप्पानी बघायला पण सुरू केले. अरे ते चाललंय सगळं कुकिंग. येस, मी अजूनही काही कपडे नाही बदलले, तशीच आहे. सकाळपासून उशाली. ठीक आहे, चालतंय. तिला आवडतं खूप. फायनली दिवस संपलेला आहे आणि आमचे फ्रेंड संध्याकाळीच घरी गेले. ऑलमोस्ट 7 नंतर गेले. कडे मस्त लंच झाला आमचा. खूप छान. आणि मुळात म्हणजे त्यांचे आई वडील पण आलेले दोघांचे, त्यामुळे त्यांच्याशी गप्पा झाल्या, मस्त मजा आली. एकंदरीत धमाल आली. खूप दिवसांनी नाही भेटलो आम्ही रिसेंटलीच भेटलेलो सगळेजण. पण तरी असं घरी कोणी आलं आपल्या की बरं वाटतं आणि असं घर भरलेलं वाटतं. त्याच्यामुळे खूप 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 छान. म्हणजे आपण बाहेर राहतो, आपल्या देशाच्या बाहेर राहतो आणि इकडे जे आपले मित्र बनतात ना तीच आपली फॅमिली असते. खरंय. त्यांच्या घरी गेलो तरी इतकंच प्रेमाने आम्हाला ते वेलकम करतात, सगळं करतात. त्यामुळे हेच आपलं छोटं कुटुंब असतं आपल्या देशाच्या बाहेर. आणि नाती जपणं खूप महत्वाचं असतं. आणि दॅट्स द मोस्ट प्रेशियस थिंग, यु नो, ह्युमन कनेक्शन. आम्ही फार शूट नाही केलंय, मला वाटतं थोडंफार केलेलं आहे. पुष्करनेच मोस्टली क्लिप्स काढल्या आहेत ते आल्यानंतर. कारण असं होतं की खूप गोष्टी मॅनेज करायच्या असतात आपल्या घरी जेव्हा कोणी येतं तेव्हा. एक तर पूर्ण किचनमध्ये मी ऑक्युपाय होते. पुष्कर बार्बेक्यू बघत होता, आहानला बघत होता, तरी आहानने काहीही त्रास नाही दिला, टच वूड. त्यामुळे गोष्टी खरंच स्मूथ झाल्या आज. तो पण बिचारा खूप कोऑपरेटिव्ह होता, खरंच गुड बॉय होता. त्याच्यामुळे मजा आली. आणि तो पण छान रडला नाही, काही नाही, सगळ्यांकडे गेला, खेळत होता मस्त. आणि ज्या काही क्लिप्स काढल्या आहेत त्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याच असते. सो येस, असा होता आमचा विकेंड, सॅटर्डे संडेचा. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.